नमस्कार मित्रांनो, रात्री अचानक 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान जाग येते का? पुन्हा झोप लागत नाही का? अनेक लोक या अनुभवामुळे घाबरून जातात. काही जण याला दैवी संकेत मानतात, तर काही जण अशुभ समजतात. पण खरंच यामागे काय आहे? आपल्याला नम्र विनंती आहे, जर अजूनही तुम्ही चॅनल आमचं सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धार्मिक परंपरा, आध्यात्मिक श्रद्धा आणि वैद्यकीय दृष्टिकोन या तिन्ही बाजूंनी हा विषय समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? भारतीय परंपरेमध्ये सूर्योदयापूर्वीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. यालाच ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. या काळात वातावरण शांत असते, मन स्थिर होते. जप, ध्यान, प्रार्थना, स्वाध्याय आणि आत्मचिंतन यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो. म्हणूनच अनेक संत, ऋषी आणि साधक या वेळेत उठून साधना करत असतात. रात्री 3 ते 5 ला जाग येणे म्हणजे दैवी संकेत आहे का? अनेक लोकांचा असा विश्वास असतो की या वेळेला जाग येणे म्हणजे देव आपल्याला बोलावत आहेत. मात्र असा निष्कर्ष सर्वांसाठी निश्चितपणे काढता येत नाही. काही लोकांना हा केवळ प्रार्थना किंवा ध्यानासाठी प्रेरणादायी वाटू शकतो, तर काहींना ही केवळ झोपेच्या चक्रातील नैसर्गिक जाग असू शकते. म्हणून प्रत्येक अनुभवाला दैवी संकेत म्हणण्यापेक्षा विवेकाने पाहणे आवश्यक आहे. आध्यात्मिक परंपरेमध्ये काय सांगितले जाते? काही संत असे सांगतात की या वेळेला मन अधिक शांत असल्याने नामस्मरण करणे सोपे जाते. जर या वेळेला जाग आली तर घाबरण्याच्या ऐवजी शांतपणे बसून आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करा. उदाहरणार्थ, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय राम जय जय राम. यामुळे काय होईल तर मनाला शांतता आपल्या मिळू शकते. वैद्यकीय दृष्टिकोन काय आहे? रात्री वारंवार जाग येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, तुमचा ताणतणाव, चिंता, अपुरी झोप किंवा उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन करणे. काही झोपेचे विकार. जर हा त्रास वारंवार होत असेल, दिवसभर थकवा जाणवत असेल किंवा अनेक आठवडे सुरू असेल, तर हा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. जाग आली तर काय करावे? जर रात्री 3 ते 5 या दरम्यान आपल्याला जाग आली तर घड्याळाकडे वारंवार पाहू नका, मोबाईल वापरू नका. काही मिनिटे शांत श्वसन करा, देवाचे नामस्मरण करा. मन शांत झाल्यावर पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करा. कोणत्या गोष्टी आपण या कालावधीमध्ये टाळाव्यात? या वेळेला जाग आली म्हणून लगेच भीती बाळगू नका. इंटरनेटवरील प्रत्येक दावा किंवा व्हिडिओ खरा असेलच असे अजिबात सांगता येत नाही. हे नक्कीच अशुभ आहे किंवा हा निश्चित दैवी संकेत आहे, अशा ठाम दाव्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विवेकाने आपण विचार करणं गरजेचं आहे. सकारात्मक संदेश काय आहे? कदाचित ही वेळ स्वतःकडे पाहण्याची संधी असू शकते. थोडा वेळ प्रार्थना करा, आपल्या चुका आठवा, देवाचे आभार माना, दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा संकल्प करा. अशा सवयीमुळे मन अधिक शांत आणि सकारात्मक होऊ शकते. मित्रांनो, रात्री 3 ते 5 वाजता जाग येण्यामागे एकच निश्चित कारण असते असे नाही. काहींसाठी तो साधनेसाठी प्रेरणादायी क्षण असू शकतो, तर काहींसाठी
झोप किंवा आरोग्याशी संबंधित बाब असू शकते. म्हणून भीती न बाळगता विवेक, श्रद्धा आणि आरोग्य या तिन्ही गोष्टीचा समतोल ठेवणे महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक व प्रेरणादायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम. जय स्वामी समर्थ.